शाहूवाडी तालुक्यातील अवैध लाकूड वाहतुकीविरोधात मलकापूर वन परिक्षेत्र विभागानं कारवाई करत तस्करांना दणका दिलाय। नियमित गस्ती दरम्यान संशयित बोलेरो पिकअप MH08 AP 7621 वाहन थांबवून तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनातून जंगलातील खैर जातीचं जळाऊ लाकूड बेकायदेशीररित्या वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं। या कारवाईत वाहनासह सुमारे 1.28 घनमीटर लाकूड जप्त करण्यात आलं। जप्त मालाची किंमत अंदाजे 9,01,536 रुपये इतकी असल्याचं सांगण्यात आलं। या प्रकरणी कमलाकर मधुकर माने राहणार कडगाव तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी, प्रकाश वाजे तालुका संगमेश्वर तसंच संजय बंधू पाटील राहणार वालूर तालुका शाहूवाडी या वाहन चालक व मालकाविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 आणि महाराष्ट्र वन अधिनियम 2014 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर वन परिक्षेत्रातील वनाधिकारी उज्ज्वला मगदुम यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक NS लोंढे, वनसेवक VB घोळसवडे, साधू कांबळे यांनी केले। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।